नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की टेक्नो आणि कत्री मस्तपैकी आईस्क्रीम घेऊन आलेले असतात, पण त्यावेळी केडी मात्र डोक्याला हात लावून अतिशय शांतपणे विचार करत बसलेला असतो. आणि ते पाहून आपला टेक्नो मजेत म्हणू लागतो की हो केडी सर, काय झालंय तुम्हाला, कशाचा विचार करताय तुम्ही. आता हे सगळं सोडा आणि मस्तपैकी हे थंड थंड आईस्क्रीम खा. आणि त्यावेळी फातिमा आणि कमांडर टेक्नोला गप्प राहण्याचा इशारा करत असतात, पण आपला टेक्नो काही गप्प बसत नाही. आणि त्यामुळे इकडे हा केदार चिडतो. तो म्हणू लागतो की माझा ना चांगला सुखाचा संसार सुरू होता, पण तुमच्या आयडियाज मी ऐकल्या आणि आता माझी वाट लागली. आणि त्याला असं अचानक चिडलेलं पाहून हे चौघेही जण घाबरतात आणि त्याला विचारू लागतात की केडी सर, नेमकं काय झाले सांगा बरं मला. आणि मग केडी यांना जे काही घडलेलं असतं ते सांगायला सुरुवात करतो. तो म्हणू लागतो की तिकडे बॉस ना माझ्या मागे लागली. ती म्हणते की माझी लवकरात लवकर तुझ्या मैत्रिणीसोबत भेट घालून दे. आणि हे ऐकून इकडे या चौघांनाही हसू येतं. त्यामुळे केदार आणखीन चिडतो. म्हणू लागतो की हे सगळं ना तुमच्यामुळे घडलंय. मी तिला चांगलं सांगणार होतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तुमच्या त्या आयडियाज ऐकून ना आता माझ्या सुखी संसाराची वाट लागली आहे. आता मला कळतच नाही आहे की मी बॉसची आणि तिची कशी भेट घालून देऊ, कारण ती म्हणजेच बॉस आहे आणि बॉस म्हणजेच ती. आणि त्यावेळी टेक्नो म्हणतो की सर, मी तुम्हाला एक आयडिया सांगतो ना. हे बघा, तुम्ही काय करा, बॉसला म्हणा की ठीक आहे, मी तुझी आणि तिची भेट घालून देतो. आणि मग त्यानंतर ना तुम्ही तुमची गर्लफ्रेंड म्हणून माझ्या एका मैत्रिणीला बॉस समोर घेऊन जा. आणि हे ऐकून केडी तर टेक्नोला मारायलाच सुरुवात करतो. कमांडर कसेबसे केदारला थांबवतात. तर केदार म्हणत असतो की टेक्नो, आता ना तू तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर काढायचा नाही. अरे, एक खोटं लपवण्यासाठी मी आणखीन किती खोटं बोलणार आहे. एक खोटं बोलता बोलता ना की 9 आलेत माझ्या. आणि हे ऐकून फातिमा म्हणते की केडी सर, हे ना आहेतच बालिश, तुम्ही त्यांचं काही ऐकू नका. मी जे काही सांगते ते आता ऐका. आणि मग ती तिची आयडिया केडीला सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते की केडी सर, बॉसला तुमच्या मैत्रिणीला म्हणजे स्वतःलाच भेटायचं आहे ना, मग तुम्ही एक काम करा, बॉससाठी मस्त असं सरप्राईज प्लॅन करा. आणि त्याच वेळी तुम्ही बॉसला हे सांगा की माझ्या आयुष्यातील ती म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून तूच आहे. बॉसची स्वतःसोबतच नव्याने ओळख करून द्या. आणि हे ऐकून केडी तर खूपच खुश होतो. त्याला फातिमाचा प्लॅन खूप आवडतो आणि तो लवकरात लवकर बॉसला म्हणजेच तारिणीला प्रपोज करायचं ठरवतो. त्यामुळे टीमही खुश होते. त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो. त्यावेळी आपण असं पाहतो की तारिणी घाईघाईने घरातून बाहेर पडत असते, पण तितक्यात नेहमीप्रमाणे काकू आडवी येते आणि तिला विचारू लागते की काय गं, कुठे चालली आहेस तू. तारिणी सांगते की मी मार्केटमध्ये चालली आहे काही भाज्या आणायला. तर काकू म्हणते की मग मी सुद्धा तुझ्यासोबत येते, माझंही काम आहे. पण तारिणी म्हणते नाही काकू, तुम्हाला जर काही आणायचं असेल तर मला सांगा. पण काकू विचारते की का गं, तुझा काही वेगळा प्लॅन आहे का. आणि तितक्यात केदारही बाहेर येतो. त्यामुळे काकूंच्या लक्षात येतं की या दोघांना फिरायला बाहेर जायचं आहे. आणि त्या हसतच म्हणतात की अगं, तुला तुझ्या नवऱ्यासोबत जायचं आहे तर तसं सांगायचं ना, मी कशाला मध्ये आली असते. आणि हे ऐकून तारिणी खाली मान घालते. तर केदार उगाचच म्हणू लागतो की काकू, तुम्हाला तर माहिती आहे ना माझी बायको किती लाजते ते. आणि त्यावर काकूही हसतच हो म्हणते. आणि मग त्यानंतर केदार आणि तारिणी बाहेर जाण्यासाठी निघतात. आणि जाता जाता तारिणी केदारचे आभार मानते. त्यावेळी केदार हसून म्हणतो की अगं बॉस, मी तुझ्यासाठी तर इतकं करूच शकतो ना. आणि मग त्यानंतर केदार त्याची बाईक सुरू करतो. पण त्यावेळी तारिणीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच विचार सुरू असतात. ती मनाशी म्हणत असते की आणखीन किती दिवस आम्हा दोघांना हे नवरा बायकोचं नाटक करावं लागणार आहे काय माहिती. तर इकडे केदार तिचा चेहरा पाहून मनाशी म्हणत असतो की बॉस, काळजी करू नको, तुला माझ्या तिला भेटायचं आहे ना, आता लवकरच मी तुम्हा दोघींची भेट घालून देईल. आता तुला तू नव्याने कळणार आहेस हे लक्षात ठेव. आणि त्याचवेळी तारिणी त्याला विचारते की कधी भेट घालून देणार आहेस तू आमची. आणि त्यावेळी केदार गालातल्या गालात हसत म्हणतो की बॉस, आज मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलणार आहे. एकदा का ती हो म्हणाली की मग मी तुम्हा दोघींची भेट घालून देतो. आणि हे ऐकून तारिणी खाली मान घालूनच हो म्हणते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण त्यांच्या कामासाठी जायला निघतात. त्यानंतर मग पुढील सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की तारिणी बेसवर आलेली असते. तिथे टीम तिची वाट बघत थांबलेली असते. तारिणी त्यांना विचारते की तो गुलाब काही बोलला की नाही. तर टीम सांगते नाही ना बॉस, त्याने तोंडातून एक शब्दही काढला नाही. आणि मग कमांडर तर म्हणू लागतात की बॉस, तुम्ही फक्त मला परमिशन द्या, मी त्या गुलाबला ना बर्फाच्या लादीवर झोपवतो आणि त्याला असा मारतो
तो गुपचूप सगळं काही कबूल करेल. पण तारिणी म्हणते की नाही कमांडर, तो ना खूप मुरलेला गुन्हेगार आहे. आपण त्याला कितीही मारलं, कितीही त्रास दिला ना तरी तो काही तोंड उघडणार नाही आणि म्हणूनच आपल्याला वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागणार आहे. आपण त्याला इन्शुलिनचं इंजेक्शन दिल्यामुळे आता त्याच्या शरीरातील साखर कमी झाली असेल. हळूहळू त्याचा मेंदू काम करणंही बंद करेल आणि आता आपल्याला त्याच्यावर दुसरा आघात करावा लागेल. त्यावेळी टीम विचारते म्हणजे नेमकं काय करायचं आपण? आणि त्यावेळी तारिणी त्यांना सांगते की आपण त्याच्या समोर ना एक पंखा लावू. फॅनच्या हवेमुळे त्याच्या डोळ्यांवर झोप येईल. तो इतके दिवस झोपलेला नाही आहे, त्यामुळे त्याचे डोळे कोरडे पडले असतात आणि या हवेमुळे त्याचे डोळे आणखीन कोरडे पडणार आणि त्याला वाटणार की आपल्याला झोपेची सक्त गरज आहे. त्याचसोबत आपण त्याच्या त्या रूममध्ये एक घड्याळसुद्धा लावू, जेणेकरून त्याच्या आवाजामुळे गुलाबला इरिटेट होईल, त्रास होईल. त्याचसोबत त्याच्या हेही लक्षात येईल की किती वेळ जातोय, कधीपासून आपण उपाशी आहोत आणि त्याचा त्याला सगळ्यात जास्त त्रास होईल. आणि तिचं ते म्हणणं टीमला सुद्धा पटतं. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की कौशिकी आणि केदार एका केसवर काम करत असतात. तितक्यात तिथे येतो युवराज आणि यावेळी तो एकटा आलेला नसतो, तर त्याने एका मुलालाही त्याच्या सोबत आणलेलं असतं. कौशिकी विचारते की हा कोण आहे आणि तेव्हा युवराज मोठ्या आनंदाने सांगू लागतो की अगं ताई, हा आहे त्या रेव पार्टीचा आय विटनेस. आणि हे ऐकून केदारला धक्का बसतो. तो बारकाईने युवराजचं बोलणं ऐकू लागतो. तर युवराज त्या मुलाला म्हणू लागतो की हे बघ, त्या दिवशी तू त्या रेव पार्टीमध्ये जे काही बघितलं आहेस ना ते गुपचूप आम्हाला सांगायचं. जर चुकून आमच्यापासून तू काही लपवलंस ना तर याद राख. आणि हे ऐकून तो मुलगा घाबरतो. तर कौशिकी म्हणते की युवराज, काय चाललंय तुझं? जरा शांतपणे बोल त्यांच्याशी. त्यामुळे युवराज गप्प बसतो. दुसरीकडे तारिणी गुलाबच्या कस्टडीत गेलेली असते आणि तिला पाहून गुलाब मोठमोठ्याने हसू लागतो आणि विचारू लागतो की काय गं, आज खूप सकाळी सकाळी आलीस, माझी खूप आठवण येत होती की काय? आणि त्यावेळी तारिणी फक्त हसत तिने आणलेल्या बॅगमधून एक डबा बाहेर काढते आणि त्यामुळे युवराज घाबरतो. त्याला असं वाटतं की तारिणी नक्की आज आपला एन्काउंटर करणार, तिने नक्कीच या डब्यामध्ये गन आणली असणार. तर दुसरीकडे तो जो मुलगा असतो तो कौशिकीला सांगत असतो की मॅडम, त्या दिवशी मी त्या रेव पार्टीमध्ये उपस्थित होतो. मग कौशिकी त्याला विचारते की तू तिथपर्यंत कसा पोहोचला, तुला तिकडचा ॲड्रेस कोणी दिला होता? त्यावर तो मुलगा सांगतो की मला ना माझ्या मित्राने त्या पार्टीबद्दल सांगितलं होतं आणि म्हणूनच मी त्याच्यासोबत त्या ठिकाणी गेलो. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी खरोखर रेव पार्टी झालेली असते त्या ठिकाणचं तो नावही सांगतो. युवराज म्हणतो की ताई, आपल्यापर्यंतसुद्धा हेच नाव आलं होतं ना गं? त्यावर कौशिकी हो म्हणते. त्यानंतर मग युवराजने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा पुढे असं बोलतो की जेव्हा मी त्या पार्टीत गेलो ना तेव्हा पार्टी ऑलरेडी सुरू झालेली होती. सगळेजण ड्रिंक्स करत होते, खात पीत होते, मजा करत होते. पण मग अचानक गोळीचा आवाज आला आणि मग सगळेजण घाबरले. आम्ही इकडे तिकडे पाहिलं तर त्या ठिकाणी चक्क पोलीस आले होते आणि मग त्यानंतर त्या पोलिसांनी आम्हा सगळ्यांची झडती घ्यायला सुरुवात केली. त्यांना असं वाटत होतं की आमच्याकडे ड्रग्स आहेत, पण खरं तर आमच्यापैकी कोणाकडेही ड्रग्ज नव्हते. आणि त्या मुलाचं ते बोलणं ऐकून केदारला धक्काच बसतो. तो रागातच त्या मुलाकडे आणि युवराजकडे पाहत असतो. तर हा युवराज उगाचच नाटक करत त्या मुलाला म्हणू लागतो की काय रे, खोटं बोलतोयस का तू? 24-25 वर्षाचा असशील आणि ड्रग्स घेतोस का? लाज वाटत नाही का? आणि त्यावेळी कौशिकी म्हणते की युवराज प्लीज शांत बस, उगाच काहीतरी बोलू नको. पण युवराजची नाटकं काही केल्या थांबत नसतात. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की तारिणी तो डबा उघडते तर त्यामध्ये मटार म्हणजेच वाटाण्याच्या शेंगा असतात आणि ती त्याच गुलाब पुढे बसून सोलायला सुरुवात करते. आणि ते पाहून गुलाब हसू लागतो आणि म्हणू लागतो की शेवटी आलीसच ना तू तुझ्या लायकीवर. मला वाटलंच होतं तू हेच सगळं करणार, बाकी तर तू काही करू शकत नाही. आणि ते ऐकून तारिणी फक्त गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहू लागते. तर दुसरीकडे या युवराजची नको ती नाटकं पाहून केदार आणि कौशिकीसुद्धा वैतागलेली असते. ती त्याला म्हणते की प्लीज तू जरा शांत बस आणि त्या मुलाला बोलू दे. आणि मग त्यानंतर तो मुलगा कौशिकीला असं सांगू लागतो की त्या दिवशी ना पोलिसांनी स्वतःच्याच खिशातून ड्रग्जचं पॅकेट काढलं, ते आमच्यापैकी एका मुलाच्या खिशात टाकलं आणि मग असं दाखवलं की जणू काही आमच्याकडेच ड्रग्ज आहेत. आणि हे ऐकून केदारला आणि कौशिकीला धक्का बसतो. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की तारिणी गुलाबला म्हणत असते की हे बघ गुलाब, आता जर तू आम्हाला सांगितलंस ना की त्या रेव पार्टीमध्ये तुझ्यासोबत कोण कोण होतं, ऑर्गन्स ट्रॅफिकिंगचं रॅकेट नेमकं कोण कोण चालवतं, तर मी मॅजिस्ट्रेटसोबत बोलेल आणि त्यांना तुझी शिक्षा कमी करायला सांगेल. तसेसुद्धा आमच्याकडे पुरावे आहेतच, पण जर तू स्वतःहून कबुली दिली तर मग तुझी शिक्षा कमी होईल. पुढे ती असंही सांगते की युवराजनेच आम्हाला तुझ्यापर्यंत पोहोचवायला मदत केली, त्यामुळे तू त्याला वाचवण्याचा तर काही विचारही करू नको. पण गुलाबचा यावर विश्वास बसत नाही.
तर दुसरीकडे हा युवराज कौशिकीला हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो की खरं तर त्या दिवशी जे काही घडलं ती रेव पार्टी नव्हतीच, ती एक साधी पार्टी होती. पोलिसांनी उगाचच पब्लिसिटी स्टंट केला, असं दाखवलं की आमच्या हाती खूप मोठं काहीतरी लागलंय. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलेलं नाहीये. पण कौशिकी यावर विश्वास ठेवत नाही. ती त्या मुलाला तिथून निघून जायला सांगते. दुसरीकडे तारिणी गुलाबकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण तो माणूस काही बोलायला तयार नसतो. त्यामुळे तारिणी म्हणते की ठीक आहे, तुला वेळ हवाय ना, तू बिनधास्त वेळ घे, पण पुढच्या वेळी जेव्हा मी इथे येईल ना, तेव्हा मला तुझ्या तोंडून त्या सगळ्या लोकांची नावं ऐकायची आहेत बरं का. आणि ती हसतच तेथून निघून जाते. पण मग त्यानंतर तिने जे घड्याळ आणलेले असते ते टिकटिक वाजत राहते आणि त्याच्या आवाजामुळे हा गुलाब त्रस्त होतो. तर दुसरीकडे युवराज त्या मुलाला घेऊन बाहेर येतो आणि त्याला भरपूर पैसे देत म्हणतो की हे बघ, आता मी सांगितलेलं काम तर तू केलंय, पण आता पुढच्या काही दिवसांसाठी ना या शहरातून गायब हो, इथे अजिबात दिसू नको. त्यावर तोही हो म्हणत तेथून बाहेर जातो. पण आपल्या केदारने हे सगळं काही रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. दुसरीकडे साधू सरांकडून तारिणीला हे समजतं की जर लवकरात लवकर त्यांनी गुलाबला आणि त्याच्या साथीदारांना कोर्टासमोर हजर केलं नाही, प्रेसमध्ये गुन्हेगारांची नावं जाहीर केली नाहीत, तर ही केस CBIकडे जाईल. आणि म्हणून टीम तारिणी थोडीशी काळजीत पडते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.